गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? काय चालू आहे? मग मी म्हटलं रोज रोज घरात बेडरूममध्ये, हॉलमध्ये, गॅलरीमध्ये किंवा खाली पार्किंगमध्ये ब्लॉगची स्टार्टिंग होते, तिथनंच सुरुवात होते, तिथेच कधी कधी शेवटही होतो. तर त्याच्यापेक्षा मी म्हटलं आज आहे धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस आहे. तर म्हटलं आज आपण वेगळ्या ठिकाणाहून स्टार्ट करूयात. तर मी आज आलेली आहे आमच्या गच्चीवर फक्त तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी म्हणा किंवा वेगळ्या ठिकाणी व्लॉग सुरू करावा असं छान छान फ्रेश फ्रेश वातावरणात. कारण दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणून मी गच्चीवर आलेली आहे. सो ब्लॉग पुढे नेऊयात. मी कुठे चालली आहे, काय चालली आहे, सगळं मी सांगते. पण रोज विसरते कारण नवीन आहे म्हणून मी तुम्हाला कालच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं. पण आज माझ्या लक्षात आहे, आज नाही विसरली आहे मी. सो विसरण्याआधी आपण करून घेऊयात ब्लॉगचा इंट्रो. सो राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. सो कसे आहात तुम्ही? काय चालू आहे? ताई माई अक्का, आजोबा, दादा, काका, छोटे छोटे चिल्लर पार्टी बच्चे कंपनी, सगळे व्यवस्थित आहात ना? व्यवस्थित राहा, तुमची काळजी घ्या, कारण मला तुम्ही सगळेजण प्रचंड प्रिय आहात. आणि आज आहे धनत्रयोदशी. सो ब्लॉग पुढे नेण्याआधी तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि देव धन्वंतरी हा तब्येतीचा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, हेल्थचा देव आहे. त्यामुळे तो तुम्हा सगळ्यांना निरोगी सुदृढ दीर्घायुष्य देव, ही त्याच्या चरणी प्रार्थना. नुसतं थँक्यू म्हणू नका, तुम्ही पण ही प्रार्थना करा माझ्यासाठी, कारण की तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पण मी तेव्हाच हसवू शकेल जेव्हा मी हेल्दी असेल, जेव्हा मी आनंदी असेल, जेव्हा मी वेल्दी असेल, तेव्हाच. सो वेल्दीचं सोडून द्या, ती गंमत केली मी, तो प्रत्येकच जण असतो. पण तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे तर सगळं चालतच राहणार आहे. सो मी आता सकाळी तयार झालेली आहे आणि मी चाललेली आहे बाहेर, कारण मला काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. फुलं म्हणा किंवा हे पूजेसाठी लागणारी जी गोष्टी आहेत त्या, आणि एक दोन अजूनही गोष्टी त्यांनी सांगितल्यात, तर त्या घेते. मग घरी येते, पूजा वगैरे होईल. आणि आज तुम्हाला माहिती का, तुमचं फेवरेट व्लॉग आहे फराळाचा. ओ तुमचा, माझा, आपलं सगळ्यांचं फेवरेट गोष्ट असते दिवाळीमध्ये. एक लाईटिंग आणि आकाशकंदील, दुसरं रांगोळी, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे दिवाळीचा चटपटीत मस्त कुरकुरीत खुसखुशीत फराळ. सो आज चालू आहे यायचं की आज ती फराळाचं करणार आहे. सो आज बघूयात ती काय काय करते ते. काय म्हणाला? ड्रेस? तुम्ही इतकं बारीक लक्ष असतं तुमचं, क्या बात आहे, मला फार आवडलं आहे. हो, मी काल संध्याकाळी वसुबारसेच्या पूजेसाठी जेव्हा गेले होते तेव्हा हाच घातला होता. आले, काढून ठेवला मस्त व्यवस्थित. म्हटलं आज सकाळी सकाळी फक्त बाजारात जायचं आहे, त्याच्यासाठी नवीन ड्रेस आतमधनं काढण्याची काहीच आवश्यकता नाही, म्हणून मी तोच ड्रेस घातलेला आहे कालचाच. सो आता मी चालली आहे बाजारात, ज्या मला वस्तू सांगितल्या त्यांनी त्या घेऊन येते. आणि तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग मित्रांनो, आणि कमेंट करत राहा. बस. सो मी जाते बाजारात, आपण भेटूयात नंतर. हॅलो मंडळी. मग मी बाजारात जाऊन आलो. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकन दाबलं, शेअर केलं, कॉमेंट केलं. हां, गुड, व्हेरी गुड. मग आता त्याच्यासाठी तुम्ही एवढं सगळं केलं की नाही, मग त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी दाखवणार होती. आता मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा. तर सुरुवात झालेली आहे सगळ्यांच्या, तुमच्या, माझ्या आईच्या, वडिलांच्या, सगळ्यांच्या आवडत्या फराळाला सुरुवात झालेली आहे. आता आई काय करते? आई करते चिवडे सॉरी, आई करते चिवडे. परत एकदा, चिवडे. व्हेरी गुड. तर आणि माझी आई बघा किती मल्टीटास्किंग आहे बघा. काल होती एकादशी आणि वसुबारस, त्याच्यामुळे होता आईचा उपवास. तर मग आता जवळजवळ काहीतरी 1:30-2 वाजत आलेले आहेत. आता चिवडे पण करायचे आणि त्याच्याबरोबर स्वयंपाक पण लागेल ना, म्हणून आई एकीकडे इथे चिवडे सगळे करते. चिवड्यांची सगळी तयारी चालली आहे बघा, तयारी चालली. आणि इकडे स्वयंपाक पण चालला आहे, भाजी शिजते, कणिक भिजली आहे, कुकर लावून झालं. म्हणजे इतकी मल्टीटास्किंग आहे माझी आई, एवढं मला नाही जमायचं, अजिबात नाही. राम राम राम. तर आता झालेली आहे फराळ नावाच्या गोष्टीला सुरुवात, चिवड्यांना सुरुवात. हे तेल तापतंय. आता हे कशासाठी तापतंय हे आपल्याला आई सांगेल, किंवा आपण बघूयात कशासाठी तापतंय ते. सो आपण थोडा वेळ कॅमेरा होल्ड करूयात आणि बघूयात गुपचूप आई कसा चिवडा करते. ओके.
गाईज आमचं सकाळी तुम्ही बघितलं की फराळाचं चिवड्यापर्यंतच आलेलं आहे, त्याच्या पुढे काही अजून गेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही आणि आई आम्ही चाललो आहे बाहेर थोडंसं फिरायला, कारण आई दिवसभराची घरात बसून कंटाळली होती. आणि हे आमचे चिल्लर पार्लर. हाय हाय हॅलो. हो हो बस बस हां ओके ओके बाय बाय बाय. हे आमचे चिल्लर आहेत सगळे, त्यांना कॅमेऱ्यातून व्हिडिओ द्यायला फार आवडतं. त्याच्यामुळे तर आता मी आणि आई आम्ही जरा चाललो आहे बाहेर, कारण आई खूप कंटाळली होती दिवसभर घराघरात ते कामांनी वगैरे रिलेटेड झाली. तिचं एक चक्कर म्हणून येतो. आणि आज आमच्या इथे रात्री आकाशकंदील लावायचा कार्यक्रम आहे. आम्ही बाहेर नाहीपर्यंत बहुतेक तो पण सुरू होईल कार्यक्रम, म्हणजे आकाशकंदील लावणार आहे. तर बहुतेक ते पण सगळेजण आलेले असतील, तर बघूयात आपण येऊ तेव्हा जर ते असतील तर तुम्हाला दाखवते. तुम्ही पण चला माझ्यासोबत बाहेर, मस्त फिरून येऊयात आपण. ओके चला. टाकण्याकडे सारखं खाली वरती करू का? नाही मी येतं एकदाच. बस आता माझ्याकडे तुझ्याचकडे आहे तो वरती घे, म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे. हां. हॅलो गाईज. सकाळी आईने चिवडा केला तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की आईने चिवडा केला, आईने स्वयंपाक केला, तर तू काय केलं? तर हे बघा मी हे करते आत्ता. ते पण त्याच्यात आईने मदत केली आहे, म्हणजे लाटून देणं किंवा पीठ भिजवणं आईने केलं. मी फक्त कापायचं आणि तळायचं काम करते आहे आत्ता. आणि आता वाजला आहे रात्रीचा 1:30. तुमचा फराळ कुठपर्यंत आला हे मला नक्की सांगायचे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की जर हे मी करते आहे, तळते मी आहे, तर आई कुठे आणि कॅमेरा कोण चालवते? तर दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे की कॅमेरा चालवते आई, आणि कॅमेऱ्याच्या मागे हे माझ्यासोबत आई आहे. फक्त एवढंच आहे की आता तिला इतकी प्रचंड झोप आलेली की ती कॅमेऱ्यासमोर येण्याच्या परिस्थितीत नाही आहे. तिला असं झालं की पटकन उरक आणि मला पटकन झोपायचं आहे, बरोबर ना? हो. तर त्याच्यामुळे आता मी इथे मी म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं की मी हे केलं, तर तुम्ही म्हणाल नुसतं फराळ खाण्याचं काम करते का? सो आता मी आजचा हे बघा आई कॅमेरा चालू होते तिथे प्रयत्न. सो आता मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण लगेच पळू नका रे, ऐकत जा जरा. पण तुम्ही जाण्याच्या आधी मला हे सांगा, व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला कसा नाही वाटला. ते जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकन दाबलं तरच तुम्हाला छान छान नवीन नवीन मस्त मस्त व्हिडिओज बघायला मिळतील. आता मी जास्त तुमच्याशी बोलली तर हे काळे होतील आणि मग माझी पाठ लाल होईल बुक्यांनी. सो आपण भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. राम राम मंडळी.